आणि आता सध्या देर आर सो मेनी रील्स, बरेचसे रील आहे की तुम्ही वर्षाला 1,00,000 रुपयाचा इन्व्हेस्टमेंट करा, फक्त 10 वर्ष 1,00,000 भरा आणि 11 वर्षापासून नेक्स्ट 30 इयर्स तुम्हाला लाख रुपये गॅरंटीड भेटणार. Guaranteed. आणि 30 इयर्स कंप्लीट झाले की तुम्हाला 45 लाख लमसम भेटणार, ते पण गॅरंटीड, ते पण टॅक्स फ्री. आता तुम्ही बघा, तुम्ही दिले किती 10 लाख, तुम्हाला भेटले किती 55 लाख, 55 लॅक्स. म्हणजे एव्हरीथिंग इज ग्रीन ग्रीन ग्रीन. पण ॲज अ फायनान्शियल प्लॅनर, ॲज अ सिम्पल ले मॅन, तुम्ही जर XIRR काढला तर 5.5-6% येणार. आणि सध्या इन्फ्लेशन 7% आहे. हे ना, आता तुम्ही हे जे सगळं छान सांगताय ना सर, हां एक तक्रार अशी आहे सर्वांची की हां एजंट हे सगळं नीट सांगत नाहीत. अच्छा. But ideally, one should have one sapno ka ghar. But when it comes to investing, don't invest into real estate. Why? Because if you go and जर तुम्ही चेक केली ऑनलाईन वरती सगळी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे, जर तुम्ही चेक केली, रिअल एस्टेट तुम्हाला हार्डली 4.5-5% रिटर्न देणार. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे काय, लिक्विडिटी नाही. आज जर तुम्ही 1 कोटीचा घर घेतला और जर 10 वर्षांनी तुम्हाला 10-20 लाख रुपयाची गरज पडली, पैशांची गरज पडली, तुम्ही एक बेडरूम विकू शकणार? नाही, अख्खं तुम्ही घर किचन, विकायला लागणार. हां, तुम्ही किचन विकू शकणार? पॉसिबलच नाही. तुम्हाला अख्खा घर. आणि जर बाजूवाल्यांना आयडिया आला की ओमकार को पैसा चाहिए, तो 1 कोटीचा घर तुम्हाला पैसे तोडून 80 लाख रुपये में किंमत तोडून देगा क्या? मागणार. बरोबर. त्याच्यापेक्षा तुम्ही तुमचे पैसे कुठले तरी चांगले इन्व्हेस्टमेंटमध्ये आहे, तिथे ऑप्शन आहे, तुम्ही पार्शियल विड्रॉ करू शकतात. तुम्हाला जेवढे पैसे तेवढे तुम्ही काढू शकतात. बाकीचे पैसे असे राहू द्या, ते कंपाऊंड होत जाणार. नमस्कार, वंदे मातरम, जय श्रीराम. आर्थिक नियोजन, आपल्याकडे असलेले पैसे व्यवस्थित वापरणं, त्यांचा उपभोगही घेणं आणि भविष्याची तजवीज व्यवस्थित करणं, या विषयावर आपण जेवढा विचार करू, जेवढं वाचू, जेवढं ऐकू, तेवढं कमीच असतं. आणि त्यामुळे हुशार माणसांबरोबर, ज्यांनी या क्षेत्रात खरोखर अनुभव कमावलाय आणि अनेकांना मदत केली, अशांकडून सतत शिकत राहायला पाहिजे. आज इन मराठी मंथनवर असंच एक विशेष व्यक्तिमत्व आलंय, आणि विशेष यामुळे की ते अनुभव संपन्न आहेतच, पण ते मराठी नाही आहेत, ते मारवाडी आहेत. आणि पण त्यांना मराठी पॉडकास्टवर यायचं होतं. आणि मी विचारलं की कशामुळे असं, तर द आन्सर ही गेव वॉज अमेझिंग. आणि ते प्रश्न आपण त्यांनाच विचारू, तर ते त्यांच्या शब्दातच उत्तर देतील. पण आज थोडा गमतीशीर खेळ होणार आहे. अधूनमधून हिंदी येईल, अधूनमधून इंग्लिश येईल. बघूया कसं जमतंय. वैष्णव सर, वेलकम. थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग. थँक्यू ओंकार सर. तुमची परीक्षा घेणार आहे आज आम्ही. हां, तुम्ही घ्या. आणि मी तयार आहे. आणि मी कोशिश करेन, ट्राय करेन की प्रयत्न करेन. प्रयत्न करेन. हां. थँक्यू फॉर करेक्टिंग मी. अँड आय वुड लव्ह टू, देअर अ सेइंग की ज्यांना शिकायची सवय असते ते शिकून जातात. सो आय एम थँकिंग यू की अरे नाही. तुम्ही आज मराठीसाठी माझे गुरु असणार. अरे डन. पण कसं काय सर, मराठी पॉडकास्टवर येण्याबद्दल तुम्ही जे मला सांगितलं होतं ते त्याच्यावर मला असं बोलायचं आहे की आपल्या इंडियाला लोक इनक्रेडिबल इंडिया बोलतात, बरोबर. इनक्रेडिबल मतलब अलग अलग संस्कृती आहे, लेकिन हम है एक एक. बरोबर. सो माझं असं म्हणणं आहे, माझं असं मत आहे की दो आय एम अ मारवाडी, पण जन्मभूमी माझी राजस्थान आहे, पण कर्मभूमी महाराष्ट्र आहे. म्हणजे आता असा इमोशनल अटॅचमेंट आहे की काहीतरी आपण महाराष्ट्रासाठी केले पाहिजे. म्हणजे माझी अर्निंग इथेच होते, आणि जे काय मी शिकलो फायनान्शियल सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये किंवा कन्झ्युमर ड्युरेबल इंडस्ट्रीमध्ये, जे काय मी शिकलो, मी या कर्मभूमीवर शिकलो. आणि माझा असा इमोशनल अटॅचमेंट आहे की मी जे पण करणार ते या महाराष्ट्रासाठी करणार. म्हणूनच मी तुम्हाला विचारला की नाही, एक मेरे को अपॉर्च्युनिटी दो की माझा फर्स्ट पॉडकास्ट मराठीमध्ये झालं पाहिजे. अरे अमेझिंग. आणि थँक्यू व्हेरी मच. म्हणजे वेलकम. मला पूर्ण खात्री आहे की आपले कारण ऑडियन्स सुद्धा जेव्हा मी ऑफिसमध्ये डिस्कस केले आणि घरात डिस्कस केले, बोलतो तू मराठी कैसे बोलेगा? मैं बोला बोल देगा ना, इतना साल, एवढे वर्ष आम्ही महाराष्ट्रात आहात आणि मराठी कैसे बोलेगा म्हणजे काय? तुम्ही बोलणार. बरोबर. तुम्ही बघा टीव्हीवर आल्या, युट्यूबवर अपलोड झाला की तुम्ही बघा कशी मी मराठी बोलले. अमेझिंग. आणि म्हणजे आपले व्ह्युअर्स सुद्धा एन्जॉय करतील नक्कीच. येस, आयडियली.
हां, तर सर म्हणजे सुरुवातीला ना हां, मला जे फायनान्शियल अवेअरनेसबद्दल जाणवलंय, काय हं, होतं की जॉब लागल्यानंतर पगार वाढत जातो, हां, पण बऱ्याचदा असं वाटतं की मी थोडी इन्व्हेस्टमेंट नंतर करतो. म्हणजे हां, तो डिले होतो की धिस इज नॉट द राइट टाईम असं वाटत राहतं हं, आणि इन्व्हेस्टमेंटला उशीर होतो लोकांचा. हां. काय कसं टॅकल करावं हे? कसं टॅकल करावं? ओके. सो इन्व्हेस्टमेंट उशीर होत नाही. आपण स्वतः उशीर करतात. म्हणजे आज आणि आजच्या 20-25 वर्षाच्या आधी जी जनरेशन होती, मग त्या टायमाला इन्कम कमी होती, हं, पण इन्वेस्टमेंट करायची सवय होती. थोडा भी पैसा आया तो पहले सेव्ह करने का. बरोबर. बरोबर. आताची काय, आता पैसे आले की आपण एन्जॉय करायचा. हं, यही लाईफ है, बाद में नहीं मिली तो. हं, एक ट्रेंड आहे. हं. आणि आता तुम्ही Instagramवरती बघा या YouTubeवरती बघा, हिडन जेम. आता पैसे आले की EMI काढून पण तिकडे लोक फिरायला जातात. म्हणजे सेव्हिंग बाजूला. हं, आम्ही तुम्हाला एक एक एक्झाम्पल सांगतो. आता समजा तुमची वय 20 वर्ष आहे हं. आणि जर तुम्हाला कोणी आले आणि सांगितले की अच्छा ओमकार आपको रिटायर होने का 50 की उम्र में आणि कॅल्क्युलेशन दिली की तुम्हाला 3 कोटी रुपये लागणार, जेव्हा तुमची वय 50 वर्षाची झाली की. होणार. हां. आणि मी तुम्हाला सांगते की आता तुमची वय 20 आहे, 20 वर्ष आहे आणि तुम्हाला 50ची वयला तुम्हाला 3 कोटी रुपये लागणार. मग सांगा तुम्ही कितीची इन्व्हेस्टमेंट दर महिने केली की तुमचे 3 कोटीची जे इन्व्हेस्टमेंट कॉर्पस आहे ती बनवून जाणार? हं. अंदाज किती असणार? महिन्याला एक 10-15,000. 10,000 ची SIP जर बरं. तुम्ही केली, महिन्याला 10,000 रेग्युलर आणि जर ती 12% व्याजाने पण वाढली, CAGR 12% CAGR, तर 50च्या ऐवजी तुम्हाला तुमच्याकडे 3 कोटीची इन्व्हेस्टमेंट कॉर्पस असणार. आता नंतर करू. आपण पहिले घूम लेते हैं थोडा. हां, 10 आणि वर्ष उशिरा. हां, 5 साल उशीर, बरं. 5 वर्ष उशीर झाले. हां. मग अंदाज किती तुम्हाला म्हणजे मी 20 वर्षाच्या ऐवजी 25व्या वर्षी जर एस-आय-पी सुरू केली, हां. तर एक आता तुम्ही पन 20, आता तुमची वय आहे 20 20 आहे. आणि जर तुम्ही त्याच्याऐवजी मी 25 25व्या वर्षी सुरू केलं, हां, तर की मेरे एस-आय-पी को 10च्या ऐवजी हां, एक 15-16 होईल, दीडपट. 18,000 कमीत कमी 18,000. हं. 18,000ची जे आज तुम्ही 10,000 मध्ये कॉर्पस उभी करू शकता, त्याच्यासाठी तुम्हाला 18,000 द्यावे लागणार. बरं. आणि हाच विचार तुम्हाला 30 इयर्सच्या एजवर झाला, की यार 10 साल निकल गए, आतापर्यंत काही झाला नाही. आता सुरू करू. हां, आता सुरू करू. मग जे 10,000 होणार होतो, आता त्याच्यासाठी तुम्हाला 33,500. बापरे! गोल सेम, एज पण सेम, रिटायरमेंट तुम्हाला 50च्या वेळेला 50व्या वर्षी 3 कोटी हवेत. दॅट इज हवेत. अ टार्गेट. दॅट इज अ टार्गेट. मग जे 10,000 होणार होता, आता त्यात तुम्हाला 33,500 द्यावं लागेल. बापरे! आणि 30 इयर तुमची वय झाली, की तुम्हाला लग्न पण होणार. हो, खर्च वाढणार. बरोबर? खर्च वाढणार. आता इच्छा आहे, पण पैसे कमी आहे. मग क्वेश्चन तो नंतर बाद में देखते हैं. पगार बढ़ेगी ना, तभी देखेंगे. हं, मग 5 वर्ष अजून गेले, की हं, चिल्ड्रन्स होतात. हं. हां, मग खर्च अजून वाढतात. अभी इन्कम बढ़ गई, लायबिलिटी बढ़ गई आणि खर्च पण वाढले. तुमच्याकडे काय ऑप्शन असतात? हं. अभी घर ले लेते, बरोबर आहे. अभी आयफोन ले लेते, है ना? लोकांना दाखवायचे माझ्याकडे स्टेटस आहे. पण नंतर आता 45च्या वय झाली तुम्हाला आणि तुम्हाला आत्मज्ञान झाला, की अभी तो 10 साल में रिटायर होने का ही है. बरोबर? हं. आणि आपल्याकडे पैसे नाही तर अ, गावाला जायचं. हे होतं ना, बरोबर. 50 हां. की उम्र में लोगों को लगता है आता असं अभी नहीं वाटावं गाँव में. गावी जाऊन सेटल हां, व्हा गावी शांत. जाऊन सेटल. हां. गावी पण फ्रीमध्ये काही भेटत नाही. पैसे पाहिजे. तर तुम्ही पोस्टपोन केले. आता तुमच्याकडे पैसा आहे. तुम्ही यंग आहात. आता आताच्या जनरेशनमध्ये मी असं माझ्या कारण फायनान्शियल प्लॅनिंग माझ्याकडे जेन आहे, मिलेनियल्स आहे, सगळे कस्टमर्स आहे. आणि आमच्या वेळेला 25,000 ची पगार म्हणजे 25,000 कमा रहा है ये तो. आणि माझा फ्रेंड होता, त्याचा ब्रदर दुबईला गेला. अरे, उसका भाई तो दुबई में 25,000 कमाता है. दॅट वॉज अ ड्रीम, की मी पण दुबईला जाणार, 25,000 पगार कमावणार. आता लोकांचा 20 लॅक्स पर एनमचा हो, पॅकेज म्हणजे नॉर्मल. हो. आणि तेही पुरत नाही. हां, ते पण पुरत नाही आणि त्याच्यापेक्षा त्यांच्याकडे 20-25 लाखाची लायबिलिटी असते. एकच रिझन, नंतर करणार. सो नंतरच्या जर मी तुम्हाला लास्ट सपोज करा तुम्ही 40च्या 40 वर्ष तुमची वय झाली आणि आता तुम्हाला आत्मज्ञान झाला, की मला आता 3 कोटी पाहिजे 10 10 वर्ष. वर्षानंतर. तर जे 10,000 महिन्याला होणार होते, त्याच्यासाठी तुम्हाला
1,35,000 इन्व्हेस्टमेंट करावा लागेल. सो आता तुम्ही हुशार आहात, तुम्ही डिसाईड करा की आता सुरुवात केली पाहिजे 10,000 की 1,35,000 करणार. यातनं अजून एक तुम्ही आता बोलताना मला जाणवलं की सुरुवातीच्या काळात अजून एक होणारी चूक म्हणजे इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्स मध्ये गडबड होते. मला इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्स दोन्ही मिळून जर मला जमलं तर बरं होईल असं वाटतं. ओके, मतलब आपको पूरा प्लॅटर चाहिए. हा, हाँ. फुल प्लॅटर चाहिए. गुड क्वेश्चन. सो प्रॅक्टिकली आजच्या ऑनलाईनच्या जगात ना आपण काहीही घ्या, म्हणजे तुम्हाला शर्ट पॅन्ट पाहिजे किंवा तुम्हाला ज्वेलरी पाहिजे की तुम्हाला मोबाईल पाहिजे, तर फर्स्ट थिंग व्हॉट वी डू, गुगल बाबा. गुगल करो, सर्च हां, करो. गुगल करो, सर्च करो. आणि आधीच्या काळात ना लोकांना आपण एक, सॉरी टू से, पण लोकांना आपण एक वर्ड यूज करत होता, बेवकूफ. हा. आता बेवकूफ नाही, आता वेबकूफ आहे. बरोबर? बेवकूफ नाही, वेबकूफ. आय एम नॉट सेइंग एव्हरीबडी इज वेबकूफ ट्रू ऑर ट्रू ट्रू बेवकूफ. बट इट्स अ जनरल स्टेटमेंट. डिफेंड करू नका. अंडरस्टूड. सो मतलब वॉट एव्हर यू सी ऑनलाईन, इट इज नॉट करेक्ट. आणि आता सध्या देर आर सो मेनी रील्स, बरेचसे रील आहे की तुम्ही वर्षाला 1,00,000 इन्व्हेस्टमेंट करा, फक्त 10 वर्ष 1,00,000 भरा आणि 11 वर्षापासून नेक्स्ट 30 इयर्स तुम्हाला लाख रुपये गॅरंटीड भेटणार. आणि 30 इयर्स कंप्लीट झाले की तुम्हाला 45 लाख लमसम भेटणार, ते पण गॅरंटीड, ते पण टॅक्स फ्री. आता तुम्ही बघा, तुम्ही दिले किती, 10 लाख, तुम्हाला भेटले किती, 55 लाख, 55 लॅक्स. म्हणजे एव्हरीथिंग इज ग्रीन ग्रीन ग्रीन. पण ॲज अ फायनान्शियल प्लॅनर, ॲज अ सिम्पल ले मॅन, तुम्ही जर XIRR काढला तर 5.5-6% येणार. आणि सध्या इन्फ्लेशन 7% आहे. बरोबर? म्हणजे जेवढा व्याजाने तुमचे पैसे वाढणार, त्याच्यापेक्षा महागाई जास्त वाढणार. आता तुम्ही सांगा की वो दिखने वाला जो रोजी पिक्चर आहे वो सही है या रिअलिटीमध्ये जे आहे ते बरं आहे. सो आयडियली वन शुड कीप इन्शुरन्स सेपरेट अँड इन्व्हेस्टमेंट सेपरेट. सो आय गिव्ह अनदर एक्झाम्पल की 1,00,000 रुपयामध्ये 10 लाखाचा इन्शुरन्स घ्या आणि 20,000 मध्ये 1 कोटीचा इन्शुरन्स घ्या. आणि बाकीचे जे उरलेले 80,000 आहे ते तुम्ही जर 10% कंपाऊंडिंग चक्रवाढी व्याजाने तुम्ही इन्व्हेस्ट केले, तरी पण तुमच्याकडे ह्युमंगस वेल्थ असणार. सो इट इज ऑलवेज बेटर टू कीप मनी सेपरेट. आणि एक वर्ड आहे ना, टर्म प्लॅन घेताना लोकांना असं वाटतं की अगर मुझे कुछ नहीं हुआ तो मेरा पैसा वापस मिलना चाहिए. बरोबर? टर्म इन्शुरन्स मध्ये मी जे ते मला परतावा मिळणार नाही. ऍक्च्युअली परतावा वर्डच्या पेक्षा ना मी एक टर्म यूज करता, परतावा अभी आपको चाहिए ना तो बाद में पछताना पड़ेगा. बरोबर? परतावा चाहिए तो पछताना पडेगा, पछतावा होगा. सो आयडियली काय असते की देर इज नथिंग फ्री ऑन दिस इन दिस वर्ल्ड. एव्हरीथिंग हॅज गॉट अ कॉस्ट. म्हणजे आता तुम्हाला 20,000 मध्ये 1 कोटीचा कवर कंपनी देतात आणि तुम्हाला जर परतावा पाहिजे तर 20,000च्या ऐवजी तुम्हाला 75-80,000 प्रीमियम येणार. म्हणजे एक्स्ट्रा तुम्हाला भरावा लागेल. कंपनी ती डेटमध्ये इन्व्हेस्ट करणार आणि सेम GST, आता GST नाही इन्शुरन्सवरती, पण सेम पैसे तुम्हाला 30 का 35 वर्षानंतर तुमच्या खात्यात देणार, ते पण विदाऊट व्याज. त्याच्यापेक्षा जे 35-40,000 जे तुम्हाला एक्स्ट्रा भरायचे आहे ते तुम्ही जर डेट फंड, बॉन्ड फंडमध्ये, आर्बिट्रेज फंडमध्ये जरी तुम्ही इन्व्हेस्ट केले तर सध्या 6.5-7% पर्यंत तुम्हाला व्याज भेटणार. सो सिम्पल लेमॅन लँग्वेजमध्ये जर तुम्ही सेव्हिंग पण केली, बरोबर, जे डिफरन्शियल अमाऊंट आहे, तर त्याचा जे रिटर्न असणार ते रिटर्न ऑफ प्रीमियमचे जे टर्म प्लॅन असतात त्याच्यापेक्षा जास्त असतात. आणि ऑन अ पर्सनल नोट, ॲज अ फायनान्शियल ॲडवायझर मी सजेस्ट करणार की टर्म प्लॅन घेताना तुम्ही तुमच्या ॲडवायझरला विचारा की असे काही प्लॅन्स आहे मार्केटमध्ये जे तुम्हाला अर्ली एक्झिटची ऑप्शन देतात. म्हणजे आता सपोज करा तुम्ही 40,000चा प्रीमियम, ॲन्युअल प्रीमियम तुम्ही भरतात आणि नेक्स्ट 15 इयर तुम्ही भरणार. आता एक्झाम्पलला तुमची वय सध्या सपोज करा 25 तुमची वय आहे आणि तुमच्या ॲन्युअल प्रीमियम आहे 50,000 रुपीज, बरोबर. आणि नेक्स्ट 15 वर्ष तुम्हाला प्रीमियम भरायचा आहे 1 कोटीच्या सम अश्युअर्डसाठी. म्हणजे तुम्ही किती पैसे भरणार? 50,000 एव्हरी इयर, 50, आणि 15 वर्ष तुम्हाला भरायचं आहे, म्हणजे 7.5 लाख रुपये तुम्ही भरणार, बरोबर. आता देर आर प्लॅन्स इन मोस्ट ऑफ दी कंपनीज
की तुमची वय 60 वर्ष कंप्लीट झाली हम्म. की 65 वर्षे कंप्लीट झाली, दरेक कंपनीचे दरेक टर्म्स अँड कंडिशन हां. सेपरेट वेगळे असतात. हां. तर त्याला ऑप्शन देतात की जर तुमच्याकडे कुठली लायबिलिटी नाही, तुम्हाला ॲक्च्युअल इन्शुरन्सची गरज नाही, तर तिथे ऑप्शन आहे की तुम्ही जेवढे प्रीमियम भरले हम्म. तेवढे तुम्हाला 5 वर्षाची किंवा 10 वर्षाची किंवा 15 वर्षाची विंडो भेटतात. तुम्ही इन्शुरन्स कंपनीला सांगू शकतात की भाई मेरे पैसे दे दो, अभी मेरे को जरूरत नाही आहे. याला अर्ली एक्झिट म्हणतात. असं बरं. पण फीचर्स आहे. सो बरं. रॅदर दॅन गोइंग फॉर अ प्लॅन विथ रिटर्न ऑफ प्रीमियम, परतावावाले टर्म प्लॅन घेण्यापेक्षा इनबिल्ट फीचर्स आहे, काहीतरी प्लॅन्स आहे मार्केटमध्ये. तुम्ही कमेंट करून विचारले तर मी माझी टीम तुम्हाला संपर्क करेल की कुठली कंपनी तुम्हाला अर्ली एक्झिटची ऑप्शन देते, बरं. जिथे तुम्हाला सेम कॉस्टमध्ये एक्झॅक्ट 1 कोटी, 2 कोटी, 3 कोटी जेवढी तुमची एलिजिबिलिटी आहे तेवढा तुम्हाला कोटेशन भेटेल आणि अर्ली एक्झिटची फॅसिलिटी पण भेटेल. बरं. सो डोंट गो फॉर परतावा, हम्म. गो विथ द ॲब्सोल्यूट थिंग. नाईस. हां. हे ना आता तुम्ही हे जे सगळं छान सांगताय ना सर, हां. एक तक्रार अशी आहे सर्वांची की हां. एजंट हे सगळं नीट सांगत नाहीत. अच्छा. ग्रेट. चांगला क्वेश्चन आहे. इथे माझा डिसएग्रीमेंट आहे, आय वुड से. बर. महाभारतामध्ये पण सारथी होता, बरोबर. अर्जुन वॉज अ गुड धनुर्धर, ही वॉज अ गुड वॉरियर, बट स्टील ही वॉन्टेड सारथी, बरोबर. आणि नन अदर दॅन श्रीकृष्ण. नन अदर दॅन श्रीकृष्ण. आणि श्रीकृष्णाने पण सांगितले होते, मी काहीच करणार नाही, मी शस्त्र हातात घेणार नाही. बरोबर. मी शस्त्र हातात घेणार नाही. पण सारथी इन्शुअर करतो की जिथे तुम्हाला ज्या टायमाला पोचायचं आहे तिथे तो पोचणार. आणि सेम वेन इट कम्स टू पर्सनल फायनान्स, यू शुड हॅव सारथी. आणि सारथीचा ॲक्च्युअल काम काय, तुमचे पैसे कोण वाढवणार, फंड मॅनेजर. पैसे कोण ग्रो करणार, मार्केट. सारथीचा काम काय, तुमचे इमोशनल थिंग्सला कंट्रोल करायची. तुम्ही जर ऑनलाईन डेटा जाऊन बघितला ना, तर मोस्ट ऑफ द डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट लोग करता ना की डायरेक्ट इन्वेस्टमेंट कर दूंगा, उधर कॉस्ट कम है. मोस्ट ऑफ द डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट दे टेन्युअर इज जस्ट 5 इयर्स. 5 वर्षात लोक पैसे काढून घेतात आणि ॲक्च्युअल कंपाऊंडिंग तुमची 10 वर्ष, 15 वर्षानंतर स्टार्ट होते. म्हणजे जे तुम्हाला कंपाऊंडिंगचे बेनिफिट मिळाले पाहिजे ते तुम्ही वंचित राहिले, बरोबर. सो त्याच्यापेक्षा यू शुड हॅव अ सारथी हू विल टेक केअर ऑफ युअर इमोशनल थिंग. ही विल गाइड यू की सर मार्केट गिर गया, अभी थोड़ा और इन्वेस्टमेंट कर दो. आणि तुम्हाला असं वाटतं का अरे मार्केट गिर गया, मेरा पैसा डूब जाएगा, मैं निकल जाना चाहिए. नो, यू शुड नॉट. यू शुड फॉलो द इंस्ट्रक्शन ऑफ युअर सारथी, युअर ॲडवायझर. अँड यू हॅव ऑल दी राईट्स. तुमच्याकडे सगळे राईट आहे. तुम्ही त्याला विचारा की इसमें कुछ क्या एक्सक्लुजन है क्या, कुछ टर्म्स अँड कंडिशन है क्या. आणि तुम्ही विचारल्यानंतर जर तो सांगत नाही तर त्याची चूक. अदरवाईज ॲडवायझर्स, एव्हरीबडी वॉन्ट टू अर्न मनी, बरोबर. तो ॲडवायझरचा फर्स्ट राईट आहे की त्याची जे काही अर्निंग आहे ते तो घेणार. पण दॅट डझंट मीन की ही वुड मिसगाईड. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन सांगतो. माझा एक मित्र आहे पुण्याला आणि आय टी कंपनीमध्ये आहे आणि सिनियर पोझिशनवर आहे आणि व्हेरी इंटेलिजंट, व्हेरी स्मार्ट. आजच्या 5 वर्षापूर्वी तो माझ्याकडे आलेला की वैष्णव भाई मेरे को हेल्थ इन्शुरन्स लेने का है, मेडिक्लेम लेने का है. आणि मी ऑनलाईनवरती सगळं इन्क्वायरी केली. एक्स कंपनीचा एक्स प्रीमियम, वाय कंपनीचा वाय प्रीमियम, झेड कंपनीचा झेड प्रीमियम. सो तू तो मेरा दोस्त है, मेरे को कम में देगा क्या. मी म्हटलं तू जर इन्क्वायरी करून आला आहे तर सर्वात कमी कुठली कंपनीचा काय प्रीमियम आहे ते मला सांग. तर मला सांगितलं या कंपनीचा या प्रीमियम आहे. ॲज अ प्रोसेस आय कॅनॉट डिस्क्लोज द नेम ऑफ द कंपनी. सो त्याने मला सांगितलं 25,000 मला 10 लाखाचे प्रीमियम, सर्वात कमीत कमी हा प्रीमियम ऑनलाईन तू देणार का. देणार मी. नंतर काय झाला काय माहीत, तो 15-20 दिवस गायब झाला. आणि मी फोन करून काय क्या हो गया भाई तेरा मेडिक्लेम का. बोलतो मला 20% कमी. माझा एक मित्र आहे, त्याचा कोणीतरी फ्रेंड आहे, त्यांनी एक 18,000 मला पॉलिसी दिली. मला गुड, तूने ले लिया ना, हेल्थ इन्शुरन्स होना जरुरी है ना. तर तू घेतली. बोला हां मी घेतली. मला डन. आता सध्या 2 महिन्यापूर्वी त्याने मला फोन केलेला की यार मेरा हॉस्पिटलायझेशन हो गया, मैं बाइक से स्किड हो गया था आणि 5 लाखाचा खर्च आला. आणि हॉस्पिटल बोलते की इन्शुरन्स पॉलिसीमध्ये एक ऑप्शन को-पे म्हणून आहे, 20% तुला को-पे करावं लागणार. म्हणजे 5 लाखाच्या बिलमध्ये ₹1,00,000 मला भरायचे आहे.
आणि आता तू सांगतो एजंटने मुझे बोला नहीं. तर मी त्याला विचारलं की क्या हुआ था मुझे डिटेल में बता. त्याने सेड की जसं मी तुझ्याकडे येऊन तुला दाखवलं नाही 5 कंपनीची टर्म्स कंडिशन आहे, 5 प्रीमियम आहे, तसा मी त्याला पण दाखवला आणि मी त्याला विचारला की इसमें कुछ कम हो सकता है क्या 20-25%? तो त्याने आंसर हाँ हो सकता है, थोड़ा सा आपको कोपे आएगा. उसने वर्ड यूज़ किया था आई एम श्योर, बट मेरे ध्यान में था. मैं बोला आएगा तभी देखेंगे, इंश्योरेंस होना चाहिए बस, ऐसा ना. तो टिक मार्क एक्टिविटी मत करना व्हेनेवर इट कम्स टू योर फाइनेंस ना. एक कहावत है, पैसे की बात है हल्के में मत लेना. सो आइडियली व्हेनेवर यू आर बाइंग एनीथिंग, जैसे हम मोबाइल लेने जाते हैं ना तो सब देखते हैं इसका ऑनलाइन फीचर्स ऐसा था, आपके पास है क्या. तो व्हेनेवर यू आर बाइंग एनीथिंग, एनी फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट, तुमच्याकडे फर्स्ट राईट आहे की तुम्ही ए टू झेड थिंग्स तुम्ही विचारू शकतात आणि विचार केल्यानंतर तुम्ही बाय करा. आणि इकडे सारथीची गरज आहे की कोण या फील्डमध्ये लाँग टर्मपासून आहे. आता तर तुम्ही गुगलवरती जाऊन त्यांचे रिव्ह्यू बघू शकतात. आधी ही फॅसिलिटी नव्हती. तर त्यांचे रिव्ह्यू तुम्ही वाचून घ्या. कशी प्रॅक्टिस ते करतात की जो आया उसको बस ले लेने का है. सो देर आर डिफरंट काइंड ऑफ पीपल अवेलेबल ऑन एक्झिस्टिंग ऑन दी प्लॅनेट. पण तुमच्याकडे ती ऑप्शन आहे की मला कुठे जायचा आणि मला सगळे काही विचार करून कारण एव्हरीथिंग इज अवेलेबल. बरोबर. तुम्हाला जर 40 पेजची पॉलिसी वाचायला प्रॉब्लेम आहे, ती ChatGPTवर टाका आणि फक्त टाईप करा एक्सक्लुजन्स, येणार तुमच्याकडे एक्सक्लुजन. यूज दॅट. हे काय होतंय, तुम्ही इतकं बरोबर म्हणताय की सारथीची गरज आहे, पण हां. सोशल मीडियावरच्या इन्फ्लुएन्सर्समुळे आम्हाला असं वाटतं की आता सगळं त्याच्याकडनं कळतंय, मला नॉलेज आलं आणि मग माझं मी चूज करायला जातो. हा एक मोठा प्रॉब्लेम होतोय. ओके. सो मी तुम्हाला एक सांगतो. आता तुम्ही पॉडकास्टर आहात, बरोबर? आणि तुमचा स्टुडिओ आहे. तुम्ही तुमच्या कामात ऑनलाईन मार्केटिंग हे तुमचे प्रायमरी जॉब आहे. बरोबर. तुमची अर्निंग हा जे तुमचा मेन जॉब आहे त्याच्यावरून डिपेंड आहे की जे एजंटला 30 पैसे 40 पैसे कमिशन मिळते त्याच्यावर तुमची इन्कम अवलंबून आहे. बरोबर. माझ्या कशावर? कामावर आहे, माझ्या कामावर आहे. सो आयडियली वन शुड फोकस ऑन देअर प्राइम जॉब करेक्ट. एंड गिव दी थिंग्स. जे ज्याचे बोलते ना जो जिसका काम है वो उसी को साजे. सो 20 पैसे 30 पैसे 40 पैसे कमिशन असते, पण ते 20-30 पैशामध्ये तो तुमचे इमोशन कंट्रोल करणार कि जब मार्केट में करेक्शन आएगा तो उस टाइम में शायद आपने डायरेक्ट प्लान लिया होगा किसी भी कंपनी का, तो शायद आप सरेंडर कर दोगे. पण याच्यापेक्षा जे तुमचे सारथी आहे, जे मी वारंवार हा वर्ड यूज करतो, सारथी सारथी सारथी, म्हणजे तो तुम्हाला तुमच्याकडे येणार की नाही ओमकार आता तू सरेंडर करू नकोस, आता मार्केट सध्या डाऊन आहे आणि आता अपॉर्च्युनिटी जर पैसे असेल तर अजून टाक, तुला कमी प्राईसमध्ये जास्त युनिट्स भेटणार आणि कंपाऊंडिंग च्या वेळी हे सगळे युनिट तुम्हाला एक प्राईसवर ग्रोथ देणार. म्हणजे जनरली आयडियली वन शुड फोकस ऑन देअर मेन कोर टास्क. यू शुड फोकस ऑन युअर अर्निंग अँड लेट दी ॲडवायझर वर्क ऑन युअर कंपाऊंडिंग पार्ट. ब्रिलियंट, ब्रिलियंट. आणि आपण हे सगळ्या बाबतीत करतो ना हो. म्हणजे मला घरी म्हणजे जर ती लेडी जर जॉब करत असेल तर ती स्वयंपाकाला कोणीतरी ठेवेल, कारण तिचं काम जॉब आहे. म्हणजे आपण असं आपली छोटी छोटी काम आउटसोर्स करतोच ना. आउटसोर्स करा. मग फायनान्शियल एक्सपर्टीजच्या बाबतीत ती आउटसोर्स करायला काही हरकत नाहीये. डेफिनेटली करायला पाहिजे. जे एक्सपर्ट्स आहेत त्यांना त्याचं काम करू द्या. आणि there are so many things like I would during our discussion na I would share you some more examples. यात तुम्ही मागाशी 2-3दा म्हणालात की मार्केट पडलं की तुला बाहेर जावंसं वाटेल, पॅनिक सेलिंग जे होतं ते तुझा एजंट थांबवेल, तुमचा जो कोणी इन्शुरन्स ऍडवायझर आहे तो थांबवेल. तर पॅनिक सेलिंग फार महागात पडतं ना लोकांना. म्हणजे आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. सपोज करा तुम्ही ऑनलाईन सगळे इन्क्वायरी केली, सगळे फंडची फॅक्टशीट पण तुम्ही स्वतः वाचली, तुमच्याकडे टाईम आहे ना, तुम्ही वाचली आणि तुम्ही एखादा फंडला पैसे इन्व्हेस्ट केले, तर तुमची फर्स्ट एक्सपेक्टेशन काय असणार? मेरा फंड हमेशा बढ़ना चाहिए. बरोबर. अशीच सर्वांची एक्सपेक्टेशन असते की मैंने पैसा डाला वो बढ़ना ही चाहिए. वन वे मार्केट गेला पाहिजे. प्रॅक्टिकली हा पॉसिबल आहे? येस नो नॉट पॉसिबल. बरोबर. अच्छा, जर तुमचा फंड वन वे वाढत गेला तर आज सपोज करा तुम्ही 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले आणि आज 10 रुपयाची NAV आहे.
म्हणजे तुम्हाला 10,000 युनिट भेटणार. हम्म, 2 महिन्यानंतर ती NAV 12 रुपये झाली हम्म. की तुम्हाला 10,000 नाही 8,000 युनिट काहीतरी ते भेटणार. हो, बरोबर. बरोबर. नंतर 20 रुपये झाले की तुम्हाला 5,000 युनिट भेटणार. म्हणजे तुमची युनिटची जे अक्युम्युलेशन आहे ते कमी होत जाणार. हम्म. याच्यापेक्षा मार्केट अप डाऊन होणार आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटणार. सो नाव यू टेल मी व्हॉट इज गुड, अप डाऊन इज गुड और वन वे इज गुड? Yeah, up down is good. Up down is good. बरोबर. So one should take benefit of these up and down. And here is the place where your सारथी will come in place. आणि हे ते तुम्हाला सांगणार की अभी डाऊन हो गया तो टेन्शन मत ले, अपॉर्च्युनिटी इन्वेस्ट कर, अपॉर्च्युनिटी कंपाउंडिंग ले. दॅट्स हाऊ इट इज. फक्त त्यासाठी सारथी अपॉइंट केला पाहिजे. हां. आणि अपॉइंट करण्याच्या पूर्वी तुम्ही त्यांचे रिव्ह्यूज, त्यांचा एक्सपिरियन्स, कस्टमर रिव्ह्यूज ते ऑनलाईन अवेलेबल असतात ते बघायला पाहिजे. तुम्ही हे सगळं थोडं इन्शुरन्स आणि SIPs, म्युच्युअल फंड्स यावर बोलताय. हम्म. थोडं आमच्या मराठी माणसांचं रिअल इस्टेट आणि सोन्यावर फार प्रेम आहे. अच्छा. तर तुमच्या समोर आता एक मारवाडी महाराष्ट्रीयन बसलेला आहे. हो, एक्झॅक्टली. हा. आता आज जे तुमच्या समोर बसला आहे तो मारवाडी महाराष्ट्रीयन आहे, बरोबर. तो हे जे तुमचं आहे ना की सोनं आणि रिअल इस्टेट हे सगळ्यांची पॅशन आहे, इमोशन आहे. लेडीज लोकांना तुम्ही जर विचारलं तर ओनली गोल्ड. आणि आता तुम्ही एक सध्या एक ऑनलाईन एक पोस्ट व्हायरल होतात की आखा वर्ल्ड पूरी दुनिया में जितना सोना है उसका डबल सोना इंडियन हाउसवाइफ के पास है. हाऊसवाईफकडे आहेत. हो, बरोबर. इट्स अ रिअल एक्झाम्पल. fact. बरोबर. सो देर आर 2 वे ऑफ लुकिंग ॲट इट. ह्युमन बिंग्स जे मेल असतात, त्यांना स्टेटस इम्पॉर्टंट आहे आणि जे फिमेल आहे ना त्यांना सिक्युरिटी इम्पॉर्टंट आहे. बरोबर. एक्झाम्पल, तुम्हाला घर घ्यायचं आहे, बरोबर. तुम्ही सांगितलं रिअल इस्टेट. कशाला घर घ्यायचं आहे? कारण लोकांना वाटलं पाहिजे ओमकार साहेबाकडे 1 कोटीचा घर आहे. पण लोकांना हे माहित नाही की 1 कोटीमध्ये 20 लाख भरले, 80 लाखाचं तुमचा लोन आहे. लोनच आहे. सो पीपल सेलिब्रेट डेट. लोन लिया ना लोगों को सेलिब्रेट करने का. आणि जर सेकंड ऑप्शन जर तुमच्याकडे 1 कोटीची FD किंवा म्युच्युअल फंडमध्ये पैसे आहे ते लोकांना दिसणार नाही. ते मी काय दाखवणार नाहीये. कोणी दाखवणार नाही, दिसणार पण नाही. दिसणार नाही. करेक्ट. सो फॉर यू ॲज अ इन्व्हेस्टर काय बरं आहे? 1 लाखाचं घर आयडियली बरं आहे की 1 लाखाची इन्व्हेस्टमेंट तुमच्या खात्यामध्ये लिक्विड पैसे आहे ते बरं आहे? विच सिच्युएशन इज गुड फॉर यू? इन्व्हेस्टमेंट म्हणून ऑफकोर्स. बट देन एज यू सेड ना कि घर लेना चाहिए, वन शुड हैव. देर आर सो मेनी इन्फ्लुएंसर, एज यू राइटली सेड, देर आर सो मेनी इन्फ्लुएंसर जो बोलते हैं ना कि नका घेऊ. डोंट इन्व्हेस्ट इन टू घर. भाडं देत राहा, ते परवडतं. भाड्याने राहा, तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करा. एवढे जे काही इन्फ्लुएन्सर आहे ना त्यांचे स्वतःचे 2 BHK 5 BHK आहे. आणि ते सर्टन प्लेस दे आर राईट ऑल्सो अँड सर्टन प्लेस. बट असं नाही झालं पाहिजे की नाही घर है ही नहीं, अपन हर 11 महीने में नया घर ढूंढ रहे हैं. Because we have social responsibility, we have financial responsibility, both. So we should, when we say social, we have family, wife, है ना, kids we have. So there are some stories. हम अभी आजकल ये देखते हैं ना वो पुराने जमाने की रील्स है, तो let them enjoy this journey. कारण हा त्यांचा पुराणा जमाना असणार आहे. हा तुम्हारा त्यांचा पुराना जमाना असणार. But ideally one should have one सपनों का घर. But when it comes to investing, don't invest into real estate. Why? Because if you go and जर तुम्ही चेक केली ऑनलाईनवरती सगळी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. जर तुम्ही चेक केली रिअल इस्टेट तुम्हाला हार्डली 4.5-5% रिटर्न देणार. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे काय, लिक्विडिटी नाही. आज जर तुम्ही 1 कोटीचा घर घेतला और जर 10 वर्षांनी तुम्हाला 10-20 लाख रुपयाची गरज पडली, पैशांची गरज पडली, तुम्ही एक बेडरूम विकू शकणार? नाही. तुम्ही किचन विकू शकणार? पॉसिबलच नाही. तुम्हाला अख्खा घर. आणि जर बाजूवाल्यांना आयडिया आला की ओमकार को पैसा चाहिए, तो 1 कोटीचा घर तुम्हाला 80 लाख रुपये में देगा क्या? बरोबर. त्याच्यापेक्षा तुम्ही तुमचे पैसे कुठले तरी चांगले इन्व्हेस्टमेंटमध्ये आहे, तिथे ऑप्शन आहे. तुम्ही पार्शियल विड्रॉ करू शकतात. तुम्हाला जेवढे पैसे तेवढे तुम्ही काढू शकतात. बाकीचे पैसे असे राहू द्या, ते कंपाऊंड होत जाणार. आय अग्री. मला तर म्हणजे हा लिक्विडिटी हा कंपोनंट खूप महत्वाचा वाटतो. मला पटकन जेव्हा हवंय तेव्हा मोकळं होता आलं पाहिजे. आणि मला हवं तेवढंच. माझ्यासाठी हा आधी फॅक्टर लक्षात नव्हता आला कधी की माझं 1 कोटीचं घर आहे ते मला पटकन विकता येत नाही, ही अडचण लक्षात आली. पण मला गरज 20 लाखांचीच आहे ना बाबा. त्या 20 लाखांसाठी सुद्धा मला 1 कोटीचं घरच तोडावं लागणार.
अच्छा, आता ठीक आहे. वेन इट कम्स टू लेगसी प्लॅनिंग, आता समजा तुम्ही एकटे आहात, लग्न झाला, पोरं बाळं झाले. आता सपोज करा 2 ब्रदर्स आहे हां, आणि आता तुमची वय झाली 70. आता एक मुलगा काय सांगणार, घर बेच दो पप्पा, दुसरा नाही भाडे पे देते. हां. अगर 3 हो गए तो बोलेगा नहीं मेरे को दे दो. असं होतात भांडण, है ना. वेल्थ डिस्ट्रीब्युशनमध्ये असं आहे. बरोबर, बरोबर. त्याच्यापेक्षा एक घर तुम्ही ठेवा तुमच्याकडे, बाकीचे इन्व्हेस्टमेंट असं ठेवा की जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही पैसे काढू शकतात. इफेक्टिव्हली, टॅक्स इफेक्टिव्हली तुम्ही तुमचे पैसे काढू शकतात. अच्छा, असं ठेवा की तुम्हाला लायबिलिटी उभी नाही करायची. सपोज करा आता तुम्ही 20,000 महिन्याला की 50,000 महिन्याला तुम्ही SIP केली. जर 1-2 महिने असं झालं की अभी पैसा नहीं आ रहा है, तर तुम्ही SIP थांबवू पॉज करू शकतात. शकतो. कोणी तुमच्या घरात येणार नाही की मेरा पैसा दे, EMI भरा नाही. करेक्ट. बरोबर. जे पैसे आहे ते कंपाऊंडिंग चालू आहे. तुम्हाला 1-2 महिना 3 महिन्याचे पॉज पाहिजे, तुम्ही पॉज घेतले. आता 10 वर्ष झाले आणि तुम्हाला जर 2-4 लाखाची गरज पडली की तुम्ही तेवढे पैसे तुम्ही काढू शकतात. बाकीच्या पैशाची कंपाऊंडिंग चालू आहे. असा इन्वेस्टमेंट बरा कि नहीं लायबिलिटी ले लो पहले, लोगों को दिखाओ, फिर इन्वेस्टमेंट करो, पैसे की ज़रूरत पड़ी तो फिर लोन ले लो दोबारा, लोन अगेंस्ट प्रॉपर्टी. यू डिसाइड विच इज गुड. मेक्स सेन्स. मेक्स परफेक्ट सेन्स. येस. हे सगळं इक्वेशन कसं बसवायचं सर? म्हणजे एखाद्याला जर आज फायनान्शियल प्लॅनिंग सुरू करायची वाव. तर दिस इज व्हेरी इज गुड देअर एन क्वेश्चन. इक्वेशन? हा. ते म्हणजे सगळ्यांचे असतात इक्वेशन. माझा पर्सनल हा इक्वेशन आहे. सो FFGWC, फायनान्शियल फ्रीडम, जनरेशनल वेल्थ क्रिएशन. बरं. FFGWC equal to financial freedom, generational wealth creation. I'm using the word generational wealth creation. And this is for whom? हा कोणासाठी आहे? जे आपले जेनजीज आहे ना सध्याचे, जे 20 वयाच्या 20 वर्षात ज्यांची 12 लाख पर एनम किंवा 20 लाख पर एनम अशी इन्कम आहे, हा त्यांच्यासाठी स्पेसिफिकली त्यांच्यासाठी आहे ना, जे मिलेनियन्स आहे. ओके. सो FFGWC इक्वल टू LI प्लस HI प्लस PA प्लस EF प्लस IV बर. इक्वल टू FFGWC. फायनान्शियल फ्रीडम, जनरेशनल वेल्थ क्रिएशन इक्वल टू LI. LI म्हणजे लाईफ लाईफ इन्शुरन्स. इन्शुरन्स. डझंट मीन बाईंग सेव्हिंग इन्शुरन्स प्लॅन. याचा LI म्हणजे प्युअर टर्म प्लॅन. बरोबर. तुम्ही रॉन्ग घेऊ नका कि अभी तो बोल रहे थे कि इन्वेस्टमेंट सेपरेट रखो और इंश्योरेंस सेपरेट रखो, और अभी बोल रहे LI पहला. नो, LI मीन्स प्योर टर्म प्लान. LI म्हणजे प्योर टर्म प्लान. आजकाल ॲड बी आते ना, सबसे पहले इन्शुरन्स. बरोबर आहे. सो वाय LI फर्स्ट? बिकॉज तुमच्या जर्नीमध्ये एव्हरीथिंग इज अनसर्टन. आता माझे ड्रीम आहे की ओके लड़के को मैं डॉक्टर बनाऊंगा. आता माझा ड्रीम आहे की डेस्टिनेशन वेडिंग करायची आहे, त्याच्यासाठी पैसे पाहिजे आणि माझी गुंतवणूक चालू आहे. पण लाईफ इज अनसर्टन. इफ एनिथिंग हॅपन्स, EMI कोण भरणार? ते ड्रीमच्या काय होणार? सो सर्वात आधी प्युअर टर्म प्लॅन LI. आता LI झाला, मग सेकंड अनसर्टन्टी आहे. देर आर 3-4 D. 3D आता 3D आहे ना, 3D. तो पहिला D आहे डेथ. सो डेथचा प्रोटेक्शन तुम्ही LI प्युअर टर्म घेतला की तो प्रोटेक्शन तुम्हाला बरोबर. होऊन जाणार. आता HI म्हणजे हेल्थ इन्शुरन्स. मरना तय है लेकिन कब होगा पता नहीं, लेकिन बीमार होना तो तय है. राईट. वो कभी भी हो सकते. अँड टुडे अच्छा तुम्ही हॉस्पिटलचे जे रूम रेंट आहे ते बघा आणि हॉटेलचे जे रूम रेंट आहे ते बघा. आय थिंक हॉस्पिटलचे रूम रेंट फार महाग आहे. आणि हॉस्पिटलचे रूम जर तुम्ही बघितले, हॉटेलपेक्षा ते रूम वेल डेकोरेटेड आहे आणि फ्री. या जगात फ्री काहीच नाही. आणि जर तुम्ही एक एंट्री हॉस्पिटलमध्ये मारून आला 7 दिवसात, तर तुमचे 5-10 लाख असे जाणार तुम्हाला माहीत पण नाही. बरोबर. सो यू शुड हॅव हेल्थ इन्शुरन्स इन प्लेस. थर्ड मी सांगितला PA म्हणजे पर्सनल ॲक्सिडेंट पॉलिसी. ओके. अच्छा. म्हणजे मैं जिंदा भी हूँ, ओके, और मैं बीमार भी नहीं पडा आणि मी रस्त्यावर चालताना कुठेतरी काहीतरी ॲक्सिडेंट झाला. आता एक केस आहे की जे आपले 1993चे जे बॉम्ब ब्लास्ट झाले ना शेअर मार्केटमध्ये, तिकडे एक बेलवाला होता. तो बिकॉज ऑफ दैट साउंड ना ही गॉट डम. उसको सुनने का बंद हो गया. अच्छा. और सदमा लगा और उसकी आवाज़ भी चली गई, विच इज़ इरिकवरेबल.
बराबर, और वो भील बेचता था और आवाज़ गाते-गाते, आजकल वो नहीं गाना चला है, तो अब वो नहीं बेच सकता, ही गॉट डिसेबल, उसकी अर्निंग बंद हो गई एंड ऑल। इफ यू वुड हैव अ पॉलिसी, पर्सनल एक्सीडेंट पॉलिसी, ओके, सो व्हेन आई से एक्सीडेंट, इट डजंट मीन की अ, गाडी का ही ॲक्सिडेंट होना चाहिए. याचं म्हणणं असं नाही की बिल्डिंग वरून मी पडला पाहिजे की कोणीतरी मला ठोकलं. नो, इवन अ स्नेक बाईट इज अन ॲक्सिडेंट. अच्छा. बरोबर. रुरल एरियाजमध्ये स्नेक बाईट असतात. एनिथिंग विच इज नॉट नॅचरल इज अन ॲक्सिडेंट. तुम्हाला हॉस्पिटलमध्ये तुम्ही वरती झाले पाहिजे. आता ॲक्सिडेंटमध्ये काय होते, मैं जिंदा हूँ, ओके, और बट आय कांट अर्न. आय कांट अर्न. 2 लेग्स इंज्युअर झाले आणि डॉक्टरने असा वाह! माझे पाय ठेवले आणि बोलला अभी से 6 महिना आपको बेड रेस्ट है. हां. अभी बेड रेस्ट बोलले की तुमची इन्कम बंद. पण ई-एम-आय चालू आहे. EMI चालू मोस्ट आहे. ऑफ लोकांची ई-एम-आय असते. हो. ओके. आता ती ई-एम-आय पण चालू आहे आणि तुमच्या घरचा खर्च पण चालू आहे आणि तुमच्याकडे पी-ए पॉलिसी पण नाही, तुमच्याकडे एल-आय पण नाही, तुमच्याकडे जी-आय पण नाही. मेरा तो सर एस-आय-पी चालू आहे ना, पैसा आना चाहिए. आता तुमचे पैसे जे तुम्ही गुंतवणुकीसाठी ठेवले, आता सांगा जर एल-आय प्लस एच-आय प्लस पी-ए नाही, तर काय तुमची वेल्थ तुम्ही बनवू शकतात? येस, नो. जे आहे तोच खड्डा पडेल. बरोबर. सो पी-एमध्ये असं फीचर्स असतात, ज्याला आपण म्हणतात टेम्पररी टोटल डिसेबलमेंट. म्हणजे डिसेबलमेंट आहे, टोटल आहे. मी हलू शकत नाही, पण मी temporary. अर्निंग करायला जाऊ शकत नाही आणि टोटल आहे, पण टेम्पररी आहे. 6 महिन्यासाठी किंवा 3 महिन्यासाठी किंवा सर्टन केसेसमध्ये 9-9 महिन्याचे रेस्ट डॉक्टर सांगतात. बरं. मग त्यावेळेला तुम्हाला पैशाची गरज असते. तुमचा एस-आय-पी, तुम्हाला तुमचे ई-एम-आय, तुमची स्कूल फीस, तुमचे घरचा खर्च ते कंटिन्यू राहते. बरोबर. त्याचं कुठून पैसे येणार? तर आता मी तुम्हाला सांगतो 12,000 मध्ये तुम्हाला 1 कोटीच्या पर्सनल ॲक्सिडेंट पॉलिसी मार्केटमध्ये अवेलेबल आहे. अलग-अलग, वेगळे-वेगळे आमचे वेगळे-वेगळे प्रीमियम असतात. ते आपण ज्यांना हो, हो. इन्क्वायरी पाहिजे ते कमेंटमध्ये सांगू शकतात. पर्सनलाइज कोट वी कॅन गिव्ह. आणि वर्षाचे 12,000 म्हणजे महिन्याला 1,000 म्हणजे रोजचे ₹30. ₹30. ₹30 तुम्हाला 1 कोटीच्या ॲक्सिडेंटल पॉलिसी मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आयडियली वन शुड हॅव. एक चहा तुम्ही सोडा, पण एक पी-ए पॉलिसी घ्या. कुठून तरी घ्या. मार्केटमध्ये अवेलेबल आहे. ऑनलाईन घ्या, पण यू शुड हॅव एल-आय प्लस जी-आय प्लस पी-ए. PA. हे 3 झाले. त्याच्यानंतर वन शुड डेफिनेटली हॅव अ इमर्जन्सी फंड. आणि EF. स्पेशली जे सर्व्हिस सेक्टरला आहेत, पगारावरती डिपेंड आहे, त्यांना तर हा इमर्जन्सी फंड उभा करायलाच पाहिजे. की कोविडसारखी सिच्युएशन आली, की आता ए-आय इज टेकिंग जॉब्स, हो. असं काही पोझिशन झाली आणि तुम्हाला बॉसने सांगितले कल से आने का नहीं. आता दुसरी नोकरी भेटण्यापूर्वी आता तुम्हाला 2 महिने पण लागू शकतात, 3 महिने पण लागू शकतात, वर्षभराचा टाइम पण. आता तुमच्याकडे पैसे नाही. तो जो डेजिग्नेशन पे अभी काम कर रहे हो ना, उससे नीचे पे काम करना पडेगा. आणि पुढचं काम तुम्हाला कधी भेटणार ते गॉड ओनली नोज. आणि कोविडसारखी सिच्युएशन झाली आणि जर तुम्ही बिझनेसमॅन पण आहात, तुमचे दुकान बंद आहे. सो वन शुड हॅव इमर्जन्सी फंड ॲज वेल. ॲटलीस्ट कमीत कमी 6 महिनाच्या तुमच्याकडे मी तेच इमर्जन्सी. विचारणार होतो. 6 आणि महिन्याची व्हेन आई तयारी से पाहिजे. इमरजेंसी फंड, मेरा तो एस-आय-पी चालू है ना सर. अब मैं आपको बताता हूँ, कोविड के टाइम पे अच्छा. मार्केट 30% 40% डाउन हो गया. अभी तेरा पैसा तो 1 करोड़ का 60 लाख पे हो गया, बरोबर. और उसमें से भी तू पैसा निकाल लेगा. बरोबर. ते विल इमर्जन्सी इट फंड कसं कंपाउंड? झालं? हाँ, विल इट कंपाउंड? हां. नो, इधर सारथी की जरूरत है. सो यू शुड हैव इमरजेंसी फंड. एक फंड ऐसा होना चाहिए जहाँ पे कुछ किसी भी कंडीशन में पैसा, आपका जो कैपिटल है वो इरोड नहीं होगा एंड इट विल कंपाउंड. म्हणजे मग यहाँ पे 24% ब्याज नाही भेटणार, हां. यहाँ पे 12% व्याज नाही भेटणार, यहाँ पे 6-7% भेटणार. Typical पण दॅट savings. इज टिपिकल सेव्हिंग आणि लिक्विड सेव्हिंग. म्हणजे आज पाहिजे तर तुम्हाला आज रिक्वेस्ट दिली की परवा तुमच्या खात्यात पैसे येणार. एन्जॉय करा तुम्ही. म्हणजे हे एफ-डी वगैरे करावं मग? आर्बिट्रेज फंड असतात, डेट डेट फंड असतात, हं. तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे. बरं. बँकमध्ये 2%, 3%, 4% सेव्हिंग्समध्ये ठेवू नका. देर आर बेटर ऑप्शन्स अवेलेबल. बरं. डिपेंड ऑन युअर रिस्क टेकिंग कॅपॅसिटी, डिपेंड ऑन युअर रिक्वायरमेंट, वी कॅन प्लॅन. बरं. बट वन शुड हॅव इमर्जन्सी फंड. सो एल-आय झाला, एच-आय झाला, पी-ए झाला आणि इमर्जन्सी झाला. फंड झाला. हे 4 झाले. हां. मग तुम्ही विचार करा की आता आय-व्ही म्हणजे इन्व्हेस्टमेंट व्हेकल, असेट वेल्थ क्रिएशन. सो सेव्हिंग आणि वेल्थ क्रिएशन या दोघांमध्ये एक डिफरन्स आहे. सेव्हिंग म्हणजे फक्त पैसे जमा करणे, करेक्ट. है ना. Correct. आता किधर भी पैसा जमा करके रख देने का, दॅट इज सेव्हिंग. इन्व्हेस्टमेंट मीन्स व्हेन युअर मनी कंपाऊंड्स. तर तुमचे जे पैसे ते कंपाऊंड झाले पाहिजे, चक्रवाढी व्याज. तोच तुम्हाला इन्फ्लेशनला बीट करणार, अदरवाईज इन्फ्लेशन बीट होणार नाही.
सो हे 4 ॲडजस्टमेंट तुमचे झाले, की तुम्ही इन्व्हेस्टमेंट व्हेइकल करेक्टपणे चूज करा आणि लाँग टर्म आणि ती पण जे इन्व्हेस्टमेंट व्हेइकल आहे ते तुमच्या गोलला सेट झाला पाहिजे. आता तुमचा गोल आहे, की मला रिटायरमेंटला 4 कोटी रुपये ची रक्कम पाहिजे, बरोबर? की मला एक्स अमाउंटचे पाहिजे. ते तुम्ही आधी वर्किंग करा आणि त्याच्यासाठी योग्य जेवढी रक्कम असते. आता सपोज करो मेरे को तो सर 25,000 हर महीने का लगेगा, लेकिन मेरे पास तो खाली 10,000 ही है. You start with 10,000 rupees. There is an option you can increase your SIP. There is an option जिथे तुम्ही टॉपअप पण करू शकतात. आणि म्युच्युअल फंडमध्ये सध्या एक ऑप्शन आहे. इट इज लाईक अ करंट अकाउंट. जसं करंट अकाउंट असतं ना, सेव्हिंग अकाउंट, की आता माझ्याकडे 10,000 आले, तुम्ही आता 10,000 टाका. नेक्स्ट महिन्याला माझ्याकडे 2,000 एक्स्ट्रा आहे, तुम्ही एक्स्ट्रा 2,000 टाका. नेक्स्ट महिन्याला माझ्याकडे बोनस आला 20,000चा, टाका त्याच्यामधून 20%, 30%. ते ऑप्शन आहे. सो दर इज नो कंपल्शन की मी लायबिलिटी घेत नाही. माझ्याकडे असा ऑप्शन आहे, की मेरे पास जैसे पैसा आएगा वैसा मैं कर सकता हूँ. किस में करने का, दॅट यू हॅव टू डिसाइड. एक फंड तुम्ही डिसाईड केला, की मला नेक्स्ट 30 इयरमध्ये 3 कोटीची एक वेल्थ क्रिएट करायची आहे. दॅट इज युअर गोल. विच व्हेइकल यू हॅव ऑलरेडी डिसाइडेड, की मला एक मल्टी कॅप फंडमध्ये. आय एम जस्ट गिव्हिंग वन एक्झाम्पल. आय एम नॉट सेइंग, आय एम नॉट रिकमेंडिंग एनी फंड. डिपेंडिंग ऑन युअर रिक्वायरमेंट तुम्ही फंड सिलेक्ट करा. वेल डायव्हर्सिफाईड फंड तुम्ही सिलेक्ट करा आणि त्याच्यामध्ये एक SIP फिक्स करा. डिसिप्लिन्ड सेव्हिंग, बरोबर? ही डिसिप्लिन सेव्हिंग आहे. जसं बोलतात ना, की आता सपोज करा मी तुम्हाला एक मँगो सीड दिला, गुठली, आणि सांगितलं की ओमकार ये गुठली में ना 10 लाख आम आएंगे. विल यू बिलीव? आता नाही. बरोबर आहे. अच्छा, इसको डाल दे अंदर, अभी 10 लाख आम आएंगे. विल यू बिलीव? नाही, बरोबर आहे. सो उसको पाणी देना पडेगा. तुम्हाला वेट करावा लागेल 15-20 वर्ष, पण येणार 100%. सो यू शुड ट्रस्ट दी प्रोसेस. तुम्हाला प्रोसेसला ट्रस्ट करायची आहे, की रेग्युलर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत जा आणि तो तुम्हाला कंपाऊंडिंग देणार. की फर्स्ट 1 crore बनवायला तुम्हाला 10 वर्ष लागणार, पण नेक्स्ट 1 crore ते नेक्स्ट 5 इयरमध्ये होणार. तिसरा नेक्स्ट 1 crore नेक्स्ट 3 इयर्समध्ये होणार. दॅट इज व्हॉट इज कंपाऊंडिंग इज. असं असते. अमेझिंग. हां. वैष्णव सर, हां. मराठी बोलता येणार नाही म्हणालात तुम्ही, हां. पण किती पाऊण तास झाला आपण मराठी गप्पा मारतोय. हां. मला वाटतं खूप कन्सेप्ट आज क्लिअर झाले असतील. आणि म्हणजे मला सुद्धा काही 3-4 गोष्टी, मला काही फार कळतं असं नाही, पण हां. असं वाटत असतं आपल्याला कळतं. हां. पण मलाही बरंच नवीन काहीतरी आज कळालंय. आणि आय एम 100% शुअर व्ह्युअर्सना सुद्धा पर्सनल फायनान्स सिरियसली का घ्यायला हवा हां. आणि सिरियसली घ्यायचा असेल तर तो कसा घ्यायला हवा, राईट. हे चांगलं गायडन्स मिळालं असेल. थँक्यू. वैष्णव सर, थँक्यू सो मच फॉर कमिंग. थँक्यू सर. तुमच्याबरोबर बोलताना, गप्पा मारताना मजा आली. हां. आणि तुमचं मराठी खरंच चांगलं आहे, थँक्यू. त्यामुळे पीपल विल Yeah, विल people- डेफिनेटली एन्जॉय. Yes, yes, absolutely. मारवाडी महाराष्ट्रीयन कैसे बोलता है. करेक्ट. हां. सो सर म्हणाले तसं पैशांचा विषय सिरियसली घ्या, हां. काळजी घ्या. हां. पैसे की बातें लाइटली मत लेना. लाइटली मत लेना. येस, इसी नोट पे आज रुकते हैं. हां. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. नमस्कार, वंदे मातरम, जय श्रीराम.